हाय हॅलो नमस्कार. मी नीता ह्या नीता डिझायनर ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे मंगळवार आणि काल नागपंचमी झाली. तर काल काही ब्लाऊज वगैरे शिवले नव्हते आणि पोळ्याचा स्वयंपाक आणि ते पण वारुळाला जायचं यातच वेळ गेला. आणि परवा दिवशी मी एक ब्लाऊज कंप्लीट केला तर तो तुमच्यावर शेअर केला आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये. आणि आत्ता मी आज दिवसभरात सकाळी काम उरकल्याच्यानंतर 1-1:30 वाजता मी ब्लाऊज कटिंग करायला घेतले होते. तर साधारणतः एकाच मापाचे होते आणि एकाच कस्टमरचे होते म्हणून 5 ब्लाऊज मी हे कट करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हा ब्लाऊज मी त्यातला एक शिवायला घेतलेला आहे. एक म्हणलं साधं आहे हो जाईल. आणि मला साधारणतः 5-6 ब्लाऊज हे स्टिचिंग करायचे होते. पण काय होते जे ठरवते ते होतच नाही आहे. दुसरेच कामं येतात अर्जंटमध्ये काहीतरी. तर राहते तसंच ते एखाद्या वेळेस लाईट जाते आणि वातावरण तर असलं खूप भंगार पडले बघा. लाईट तर काय टिकत नाही आमच्याकडे. नुसतं वारं सुटते आणि थोडासा पाऊस आला की लाईट जाते. मग लाईट गेली की 1 तास 1.5 तास काय लाईटच येत नाही. आणि त्याच्यामध्ये मग परत काय होतं एकदा का ब्लाऊजमधून उठलं की परत ब्लाऊजला शिवायला बसू नाही वाटत. हा माझा तर प्रॉब्लेम आहे. तुमचा आहे का नक्की कमेंट करून सांगा की ब्लाऊज शिवायला बसलं तर कोणी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. तरच आपलं ब्लाऊज हा 1.5 तासात अस्तरचं ब्लाऊज 1 तासात कंप्लीट होतं आणि आपल्याला ताण पण वाटत नाही जास्त काम केल्याने. पण ज्यावेळेस आपण एक ब्लाऊज शिवायला घेतो त्याच्यामध्ये घरगुतीच शिवायला बसले की असं प्रॉब्लेम होतं की कोणतरी काहीतरी काम सांगतंच त्या अर्जंट आपल्याला काम करावंच लागतं हे सोडून. तर असं होतं आहे. तर तुम्ही कसं मॅनेज करता हे पण मला कमेंट करून सांगा. तर आता हा ब्लाऊज तर मी भरपूर निम्मा शिवलेला आहे आणि पाठीमागचा भाग मी घेतलेला आहे. तर ह्या कस्टमरची खूप अशी डिमांड असते बघा. पायपिंग व्यवस्थित पाहिजे. बाही ही 5 इंच भरली पाहिजे. गळ्याला पण त्यांना असा खाली पण गोल आला पाहिजे आणि पसरट नाही झाला पाहिजे. जसा वरती आपण शोल्डरला घेतो माप 2.5 इंच गळारुंदी असते आपली, तर तेवढीच खाली पण गळारुंदी झाली पाहिजे. जास्त पसरलेला भाग त्यांना आवडत नाही आणि तिरका झालेला पायपिंग वगैरे. तर त्याच्यामुळे माझं हे दमाने शिवायचं काम चालू होतं एकदम स्लोली आणि पायपिंग पण ह्यांना रेडीमेड नाही लावलेले आवडत. तर त्यांना त्याच कापडामध्ये बनवायची कशी हे पण मला एखादा व्हिडिओ असेल तर मी बनवीन तुमच्यावर. तर हा बघा माझा आता कटोरी तर शिवून झाली स्टिचिंगला. फक्त पाठीचा भाग राहिलेला आहे. पण आता काय झालं नंतर लगेच स्वयंपाकाचा टाईम होते संध्याकाळचा आणि मुलांना स्वयंपाक करायचा आहे कारण मुलं शाळेत येतात, शाळेतून येणार आहेत. तर त्यांच्यासाठी मी स्वयंपाक करायला घेणार आहे आता. तर होईल तेवढा होईल करेन कंप्लीट. आता बघूया साधारणतः किती वाजेपर्यंत मी करू शकते. मला तर वाटते साधारणतः मी अजून अर्धा-पाऊण तासच शिवू शकते. अर्धा तास लईतले. त्यात पण माझी बॉबिन संपली बघा. आता ज्यावेळेस आपण काहीतरी ठरवतो त्यावेळेस असंच काहीतरी होतं. तर इथे बघा माझी बॉबिन संपली आणि नेमकं काही आपल्याला ब्लाऊज वगैरे हे मला तर नेमकं असंच प्रॉब्लेम होते आणि मला बॉबिन आणायच्याच विसरून जाते मी की आणखी 2-3 एक्स्ट्रा आणून ठेवात की जेणेकरून असा प्रॉब्लेम नाही होणार की 2-3 जरी भरलेल्या असल्या तरी 2-3 रिकाम्या राहतील असं मला वाटते. तर हा ब्लाऊज तर कंप्लीट होईल असं मला वाटते. पण बघूया असं तर संध्याकाळपर्यंत काय होते ते. तर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही शिकण्याची इच्छा असेल तर तो पण मी तुमच्यावर शेअर करेल. कोणाला ब्लाऊज नऊवारी किंवा वन पीस वगैरे जर शिवायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.